तर आपण इथे बघणार आहोत नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी। तर ग्रामीण मधून बघतोय आपण, नाशिक ग्रामीण मधून। तर 32 जागा आहेत पोलीस शिपाई या पदासाठी। तर कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत आपण ते बघणार आहोत इथे। तर अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत एकूण, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 अशा एकूण 3 जागा आहेत अनुसूचित जातीसाठी। तर अनुसूचित जमातीसाठी 7 जागा आहेत एकूण, सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 2, माजी सैनिक असेल तर 1। त्यानंतर बघूया आपण विज अ साठी 1 जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे। भज ब साठी पण एकच आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे। भज क साठी पण एकच आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे। भज ड साठी पण एकच जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे। वि मा प्र साठी पण एकच जागा आहे, ते पण सर्वसाधारणसाठी आहे। तर इ मा ओ साठी नाशिक ग्रामीण मधून 5 जागा आहेत, त्या पण सर्वसाधारणसाठी 3, तर महिलांसाठी 1, माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण 5 जागा नाशिक ग्रामीण मधून पोलीस शिपाई या पदासाठी आहेत। तर SEBC साठी 3, सर्वसाधारण SEBC साठी एकूण 3 जागा आहेत, तर सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 अशा एकूण 3 जागा SEBC साठी आहेत। तर EWS साठी पण 3 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 अशा एकूण 3 जागा EWS साठी आहेत। त्यानंतर खुला प्रवर्ग असेल तर त्यासाठी 6 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3, महिला असेल तर 2, त्यानंतर माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण 6 जागा खुल्या प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत, ते नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी। त्यानंतर अनाथ या प्रवर्गासाठी 1 पण जागा नाहीये, तर तुम्ही फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा। अगोदर ग्राउंड आहे, ग्राउंड मध्ये 50% कंपल्सरी आहे, लेखी परीक्षेमध्ये 40% कंपल्सरी आहेत। जर हे नसतील तर तुम्ही अपात्र ठराल। तर अभ्यास करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।